बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठतरी राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. कालचं निलेश नारायण राणेचं ते कुडाळ मधलं भाषण आपणही ऐकलं असाल, माझ्याही ऐकिवात आलं. त्यातले एक दोन महत्वाचे मुद्दे मला तुम्हा सर्वांसमोर ठेवायचे, विशेष ठेवायचे. कारण काल पहिल्यांदाच या राणे कुटुंबामध्ये कुठेतरी उभी फूट पडते का असा एक प्रश्न मला कालच्या त्यांच्या भाषणामध्ये दिसून आला. लक्षात घ्या, तसं राणे कुटुंब कायम सत्तेचा ओढ, कायम सत्ते, जिकडे सत्ता तिकडे चांगभल. काँग्रेस सत्तेत राणे कुटुंब काँग्रेसकडे, भाजप सत्तेत राणे कुटुंब भाजपमध्ये, उद्या तिसरा कुठला पक्ष आला राणे कुटुंब तिकडे जाईल. जिकडे सत्ता तिकडे चांगभल असा भंडारा उधळायचा. जसा रामदास आठवलेंचा पक्ष कसा, जिकडे सत्ता तिकडे रामदास आठवले, कधी सत्तेच्या बाहेर बसत नाहीत. ते एक नगरसेवक नसतो पण रामदास आठवले कायम केंद्रामध्ये मंत्री राहतात. असो, तो भाग वेगळा. उदय सामंतांचं भाषण पाहिलं, अगदी एकनाथ शिंदेचं भाषण पाहिलं, पण निलेश राणेंच्या भाषणाचा विशेष उल्लेख मला इथे करायचा आहे. 2 ते 3 प्रसंग तुम्हा सर्वांसमोर घेऊन यायचे. खर तर काल ही कुडाळची कुठली आभार वगैरे काहीतरी या सभेचं नाव होतं, आभार प्रदर्शन, जे काही असेल ते. कुणाचे आभार मानले माहित नाही, पण निलेश राणेंनी एकनाथ शिंदेचे मात्र चांगलेच आभार मानले आणि याच सगळ्यावर आपण बोलणार आहोत. पण सुरुवातीलाच मला चंद्रहार पाटलांविषयी बरेचसे प्रश्न आपल्याच दर्शकांकडनं आले असं म्हणू शकतो, शिवसैनिकांकडनंही म्हणता येईल. पण शिवसैनिक तेवढे प्रश्न विचारत नाहीत जे इतर दर्शक आहेत शिवसेना एक वादळचे, त्यांच्याकडनंही अशा प्रकारचे प्रश्न कमेंट्स मध्ये येत असतात. लक्षात घ्या, चंद्रहार पाटलांचं काय चाललंय काय नाही चाललंय हा महत्वाचा भाग नाही, पण तरी सुद्धा मला एक का कुणास ठाऊक मनातली गोष्ट बोलावीशी वाटते. माणसं पारखून घेतली गेली पाहिजेत. निवडणुकीच्या तोंडावर तिकीट घेतात आणि निवडणुकीत फक्त जिंकून नाही आलो म्हणून पक्ष सोडतात. म्हणजे फक्त तिकिटांसाठी ही माणसं पक्षात आलेली असतात. 2 उदाहरणं कोकणामध्येच आहेत. अगदी खेड विधानसभा असेल, अगदी महाड विधानसभा असेल. आता हे तुम्ही चंद्रहार पाटलांचं पैलवानांचं नेमका कुठला कुस्तीतला डाव टाकतायत, तुम्ही मला हा प्रश्न केला होता. पाहूयात जे काही असेल ते. पण माणसं ही पारखून घेतली पाहिजेत. खरं पाहायला गेलं तर मुळशी वेल्ह्याची जागा पुणे जिल्ह्यातली मुळशी वेल्हा विधानसभा, आता तो जो कोणी काँग्रेसचा माजी आमदार होता तो भाजपामध्ये काल गेला, त्या माणसासाठी आपण ती जागा सोडली आणि आपला जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांना ती जागा सुटली नाही. ते मागत होते ही जागा आपल्याकडनं, पण ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आज दुसऱ्या पक्षात जाऊन, म्हणजे अजित पवारांच्या पक्षात जाऊन तिकडून आमदार म्हणून निवडून आले. मला वाटतं शिरूर विधानसभेची जागा तेही इच्छुक होते आपले माऊली कटके म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, तेही अजित पवारांच्या पक्षात जाऊन तेही आमदार म्हणून निवडून आले. आज जुन्नर विधानसभेची जागा शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे जर उभे राहिले असते तर आज 100 नाही 200 नाही 300% आमदार म्हणून निवडून आले असते. या 3 विधानसभेच्या जागा शिवसेनेच्या वाढल्या असत्या जर आपण ह्या अशा सांगली सारख्या काही जागांवर तडजोड अशा प्रकारे झाल्या असत्या. म्हणजे बघा ना, शेवटी तो विशाल पाटील शेवटी तिकडून निवडून आला. खरं तर माझा आजचा हा विषय नाही, पण ज्या महत्वाच्या जागा आहेत ती लोकसभा होती, ही विधानसभा होती. पण आपल्याला काही ठिकाणी म्हणजे भले मित्र पक्ष असतील, हे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची, पण काही जागा या न आपल्या पदरात पडणं ही एक आपलं ह्याचं नुकसान झालेलं आहे, एवढंच मी इथे सांगू शकतो. आज शिवसेनेच्या ह्या 3 जागा, कारण जुन्नर विधानसभेची जागा मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जुन्नर विधानसभेची जागा शरद सोनावणे हा जो माणूस अपक्ष म्हणून निवडून आला, हा अपक्ष कधीही निवडून आला नसता जो एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाला, ज्याला शिवसैनिकांनी मतदान केलं. कारण तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसैनिकांना मतदान करायचं नव्हतं. मग विचार करा, ही माणसं अशी निवडून आली गेली. आपण थोडंसं कुठेतरी मला वाटतं ह्या गोष्टींचा विचार जास्तीत जास्त व्हायला हवा. असो, त्या चंद्रहार पाटलाचं सध्या बाजूला ठेवा. पैलवानांना राहायचंय तर राहतील, जायचं तर जातील, त्यांचा तो विषय राहिला. पण हे निवडणुकीच्या तोंडावर पावला नाही म्हणून देव बदलणारे हे कायम घातकच. असो, मी जो महत्वाचा विषय तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतोय, राणे कुटुंबामध्ये विशेषतः जी उभी फूट पडतीये ना, ती उभी फूट अशी, कारण बघा कालच्या त्यांच्या भाषणामध्ये
ज्यावेळेस निलेश राणे म्हणतात मला कुठलीही अडचण असेल तर मी पहिला फोन हा उदय सामंताला करतो, ते असं नाही म्हणाले मी पहिला फोन नितेश राणेंना करतो, कारण तेही मंत्री आहेत, बरोबर, तेही मंत्री आहेत, पण माझा पहिला फोन, बरं ते पालकमंत्री सुद्धा आहेत, काय ते सिंधुदुर्गाचे पालकमंत्री सुद्धा आहेत, पण माझा पहिला फोन हा नितेश राणेला नसतो, किंवा माझा पहिला फोन आता सध्याचे खासदार नारायण राणेंना नसतो, माझा पहिला फोन हा उदय सामंतांना असतो. हे विळ्या भोपळ्याचं नातं बघा कुठे चाललंय. काय म्हणतात त्यांचा मी तो डायलॉग तुम्हाला सांगतो, आहे असा सांगतो. सामंतांची अगदी मस्त तारीफ केली, मी कधीही कोणाला फोन लावत नाही, फक्त लावतो तो सामंतांना. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. आज खरं तर भाषण सामंत साहेब शिंदे साहेबांसमोरच करायचं होतं, पण जोपर्यंत तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही, मला कसलीच काळजी नाही. माझा शब्द न शब्द हा शिंदे साहेबांपर्यंत तुम्ही 100% पोहोचवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे. माझ्या बंधूंसारखे आहात. मी मगाशीच कोणाला तरी सांगत होतो, काल पण कोणाला तरी सांगितलं, मी या सरकारमध्ये दुसरं कोणालाच फोन लावत नाही, मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो, बाकी कोणालाच फोन लावत नाही. कधी कोणाकडे जात नाही, मदत मागितली तर ह्या माणसाकडे मागतो, काय विचारायचं झालं तर ह्या माणसाला विचारतो, दुसरं कोणाकडे जात नाही, कधी जायची गरजच पडली नाही. म्हणून सामंत साहेब असंच प्रेम आमच्यावर ठेवा, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा. निलेश राणेंच्या या वक्तव्यामध्ये राणे कुटुंबामधला हा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे. मी कुणालाही फोन लावत नाही, फक्त उदय सामंतांना लावतो, माझं काम होतं. नितेश राणे, नारायण राणे यांचा फोन जात नाही, हे स्वतः निलेश राणेंनी मान्य केलं. आता त्याच्या पुढची एक महत्वाची गोष्ट सांगतो. याचा खरं तर हा अंक कुठून सुरू झाला, जेव्हा केंद्रात मंत्री राहिलेल्या एखाद्या महत्वाच्या माणसाला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेल्या एखाद्या महत्वाच्या माणसाला एक कुडाळ विधानसभा स्वतःच्या मुलासाठी सोडवून घेता आली नाही, हे खरं तर निलेश राणेंना तितकंसं पचलेलं नाही. कारण ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका होत होत्या, निलेश राणेचा चेहरा हा स्पष्टपणे सांगत होता ज्यावेळेस त्यांना शिंदे गटामध्ये प्रवेश करावा लागला. असो, पण ही माणसं कधीही कुणाचीही नसतात. पण आज ज्या वेळेस या आभार कुठल्या तरी प्रदर्शन सभेमध्ये किती तो आव आणला जात होता, पाहायचंय काय म्हणतायत, आम्ही पक्ष उभा केला, आता आम्ही कुणालाही संधी देणार नाही, आम्ही पक्ष उभा केला. म्हणजे एक आमदार म्हणून निवडून येण्यासाठी यांनी ऑक्टोबर, मला वाटतं 24 ऑक्टोबर 2024 ला यांनी प्रवेश घेतला, 23 ऑक्टोबर 2024 मला वाटतं, आणि नोव्हेंबर मध्ये निवडणुका लागल्या. म्हणजे ह्या 25-30 दिवसामध्ये ह्या माणसाने एवढा पक्ष उभा केला की कुडाळ विधानसभाच निवडून आली. तुम्ही पक्ष नाही उभा केला, तुम्ही ईव्हीएम मजबूत केली, पैसा मजबूत झाला, लाडक्या मजबूत झाल्या, आणि कुडाळ विधानसभा त्या सर्वसामान्य वैभव नाईकाच्या हातून काढला गेला. सर्वसामान्य व्यक्तिमत्व वैभव नाईक, शिवसेनेचा ढाण्या वाघ वैभव नाईक. मला माजी आमदार म्हणायला आवडतच नाही त्यांना, ते आजीच आमदार आहेत, आणि आजही त्या गोष्टी ज्या बाहेर काढत आहेत त्याच्यामध्ये सत्य आहे. कारण त्या एका आरोपावर ह्या व्यक्तीने कुठलंही स्पष्टीकरण कालच्या त्याच्या संबंध भाषणात दिलंच नाही. म्हणे मी पक्ष वाढवत होतो. 24-25 दिवसामध्ये असा पक्ष वाढून आमदार काय निवडून येतात का? जरा बघा ना काय म्हणतायत. एक दिवसही आम्ही सुट्टी घेतली नाही. पक्ष आमचा कसा वाढेल, शिवसेना कशी वाढेल, गावागावात कशी वाढेल, यासाठी दिवस रात्र आम्ही मेहनत करत राहिलो. 5 महिने आम्ही इथे जी काय मेहनत घेतली, जे काय कष्ट घेतले, पक्ष उभा केला गावागावामध्ये. साहेब, इतर सगळे पक्ष बिथरले की हा कुठला पक्ष हे लोक बांधतायत, हा जर पक्ष बांधला गेला तर इतर कुठल्या पक्षाला संधी मिळणार नाही, असा पक्ष साहेब आम्ही इकडे उभा केला. निलेश राणेंना मला इथे एक साधा प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्हाला कमळाने तिकीट दिलं असतं तर तुम्ही शिंदे टोळीत प्रवेश केला असता का? जे प्रेम आज तुम्हाला उफाळून येतंय, म्हणजे विचार करा, एक आमदार कमळावर, तो मंत्री, त्यानंतर पालकमंत्री, एक खासदार कमळावर, त्याच घरातला एक थोरला मुलगा हा धनुष्यावर शिंदे टोळीचा. विचार करा, ती जागा फक्त इकडच्या ऐवजी इकडे झाली, त्यामुळे आज शिंदे साहेबांवर प्रेम. शिंदे साहेब, मी तुम्हाला कधी विसरणार नाही, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, अनेक गोष्टी आहेत पुढे. पण आज कमळाने तिकीट दिलं असतं तर हे असं प्रेम दाखवलं असतं शिंदे टोळीवर? अजिबात नाही. बरं, पुढे हे निलेश राणे काय म्हणतायत, 25 वर्ष तुम्हाला लागतील मला
ह्या निलेश राणेला इथून पाडायला 25 वर्ष लागतील. मी तुम्हाला ती संधी देणारच नाही. जर तुम्हाला कुठे आयत्या मार्गाने जर कधी आले तर सांगता येत नाही, पण या मतदारसंघातून सिंधुदुर्गातून मी तुम्हाला संधी देणार नाही. मला नवल वाटलं, ह्या निलेश राणेला 10 वर्ष शिवसेनेने घरचा रस्ता दाखवला होता. 10 वर्ष म्हणजे बघा ना, शेवटी हा रडीचा डाव आहे. हा रडीचा डाव खेळून हे जे काही बनलेत आमदार वगैरे, यांचा आत्मविश्वास पहा. 25 वर्ष केंद्रात तुमचं ते सरकार किती दिवस टिकतं ना, याच्यावर तुमचा सगळा हा खेळ अवलंबून आहे. ज्या दिवशी तुमचं केंद्रातलं सरकार त्याचा बाजार आटपेल ना, त्याचा बाजार गुंडाळला जाईल, बाजार उठेल, त्यावेळेस तुमचं हे 25 वर्ष 25 मिनिटांवर आलेलं असेल. हे मात्र आजच तुम्हाला सांगतो. पहा काय म्हणाले होते. आज टीका चारी बाजूनी होते. कुठेतरी जुन्या केसेस काढल्या जात आहेत. पत्रकारी, त्यांच्या काही पत्रकारी आहेत खतपाणी घालणारे. जुन्या केसेस काढल्या जाय. कसा तरी निलेश राणे बदनाम झाला पाहिजे, कसा तरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे. किती जरी बदनाम केलं तरी मी सामंत साहेब तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो, त्याचे विरोधक माझ्यावर टीका करतायत. तुम्हाला 25 वर्ष वाट बघावी लागेल. मला इकडे परत पराभूत करण्यासाठी 25 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल. तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही. या जिल्ह्यातून तरी होणार नाही. कुठून तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहित नाही, पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थितीच आम्ही ठेवणार नाही. एवढंही विरोधकांनी लक्षात ठेवावं. काय तर म्हणे 25 वर्ष आम्हाला कोणी हरवू शकत नाही. अहो, पहिल्याच वर्षी, अजून वर्ष देखील पूर्ण झालं नाही, त्या वैभव नाईकांनी तुम्हाला तिथे सिंधुदुर्गामध्ये, कुडाळमध्ये घाम फोडलाय. रोज एक ना एक प्रकरण तुमचं बाहेर काढतायत. पुढची 5 वर्ष तुम्हाला आणखी काय काय सहन करायचंय आणि तुम्ही 25 वर्षाच्या गमजा मारता. असो, पुढे काय म्हणाले, दुसऱ्या पक्षात जाणार नाही, आयुष्यात कधी जाणार नाही. ज्या कपाळाला कधी 10 वर्ष गुलाल लागला नव्हता, त्या कपाळाला गुलाल लागला. खरं तर तुमच्या कपाळाला गुलाल लागला. जनता नेमकं काय म्हणते जरा जनतेला विचारा ना. तुमच्या कपाळावर काय लिहिलेलं आहे? विजय लिहिलेला आहे की आणखी काही लिहिलं आहे? विजय आहे की आणखी काही, हे जरा जनतेला जाऊन विचारा. म्हणतायत ज्या कपाळाला 10 वर्ष गुलाल लागला नाही त्यांना तिकीट दिली गेली. फक्त तिकीटच नाही तर निलेश राणेला जिंकवून आणला. मी कधीही माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही. माझ्या शिंदे साहेबांना. मला खरं तर नवल वाटलं. ह्याच निलेश राणेचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. या व्हिडिओमध्ये खरं तर हा पहिला एक व्हिडिओ पहा ज्यात त्यांनी सांगितलंय माझ्या शिंदे साहेबांना. त्यानंतर मी तुम्हाला एक काउंटर व्हिडिओ दाखवतो, जरा पहा. आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार. आयुष्यात कधी जाणार नाही, आयुष्यात कधी जाणार नाही. ज्या शिंदे साहेबांनी ह्या कपाळाला गुलाल लावला, 10 वर्षाच्या या कपाळाला गुलाल लागला नव्हता, ते शिंदे साहेबांनी लावला. हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसीन, पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही, कधी सोडणार नाही. अहो, ज्यांनी वाळीत टाकला होता, निलेश राणे संपला सांगितला होता. निलेश राणेला परत जिवंत कोणी केला? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं निलेश मी तुलाच तिकीट देणार. तिकीट तर दिली, जिंकून पण आणलं. ती किमया आमच्या शिंदे साहेबांची आहे. हे निलेश राणे म्हणतायत माझ्या शिंदे साहेबांना मी कधीही सोडणार नाही. एक वेळ घरी बसेन, पण माझ्या बरं, खरं तर या घरी बसायच्या वार्ता वगैरे करू नका, कारण सगळं आजच्या काळात कसं, जुन्या काळात कसं कशी काही प्रूफ नसायचे. आता सगळं रेकॉर्डेड असतं. तुमचाच एक व्हिडिओ आहे जे बाळासाहेबांचे खरं तर झाले नाही, हे एकनाथ शिंदेचे काय होणार. वंदनीय बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्यामध्ये कसा मिठाचा खडा टाकायचा आहे हे यांच्याकडनं शिकावं. वंदनीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांचं जे नातं होतं ना, ते आम्हा ठाणेकरांना माहितीये. पण हा माणूस कसा खडा टाकायला चालला होता जरा एकदा ऐका. माझ्यासाठी बाळासाहेब नाही, माझ्यासाठी राणे साहेबच साहेब. राणे साहेब हे एकमेव साहेब, बाळासाहेब वगैरे माझ्यासाठी साहेब नाही. काय म्हणाला होता बघा ना जरा. आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली, राणे साहेबांनी पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही. पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत ते अगोदर. जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला. आनंद दिघेंचं खरं काय झालं
कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. आणि हे निलेश राणे म्हणतायत की मी माझ्या शिंदे साहेबांना कधीही सोडणार नाही. तुमच्या शिंदे साहेबांनाही चांगलंच माहितीये सगळ्यात पहिलं कोण सोडून जाणार आहे ते. जाऊ द्या हे सगळं. जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते एकनाथ शिंदेचे काय होणार. बरं फक्त हीच माणसं नाही बरं का, हा सगळा 40-45 जणांचा जो गट आहे ना, गट ही स्वार्थाने भरलेली एक मोळी आहे. एकनाथ शिंदे सध्या सत्तेच्या जोरावर या मोळीला बांधून ठेवण्याचा एक आटोकाट प्रयत्न करतायत. ज्या दिवशी शीत भूत हे नातं आहे ना, ज्या दिवशी ती शीत संपलेली असतील, ही भूत उडालेली असतील, त्यावेळेस सावली सोबत राहणार नाही. एकनाथ शिंदेची सावली सोबत राहणार नाही. ही भूत लांब लांब पळालेली असतील. लक्षात घ्या मला काय सुचवायचंय. ही स्वार्थाने भरलेली माणसं ही अशी छू पळालेली असतील. आणि ह्या स्वार्थाने भरलेल्या माणसांना फक्त एकत्र ठेवण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे. ती सध्या आहे, सगळं काही चाललेलं आहे. भविष्यात किती ह्या सगळ्या गोष्टी बघा, शेवटी आलेख हा असा जाणारा असावा, हा थेट असा जाणारा नसावा. हा आपला यांचा आलेख असा थेट गेलेला आहे आणि तो कशाच्या जीवावर गेलाय माहितीये, मग तो थेट असा खाली येतो. गणिताचा, स्टॅटिस्टिक्सचा हा सिद्धांत आहे, मी वारंवार सांगतो. पुढे तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये एक महत्वाचा विषय, हा पुढचा अतिशय इंटरेस्टिंग. काय म्हणतात, मी कोणी म्हणाला मला स्वभाव बदल, मी स्वभाव बदलला. ते मला तो देवदासचा तो डायलॉग आठवला. इसने कहा उसको छोड़ दो, उसने कहा इसको छोड़ दो, इसने कहा पारो को छोड़ दो, पारो ने कहा शराब छोड़ दो वगैरे. हा देवदासचा अतिशय लोकप्रिय डायलॉग होता. हा तुम्हालाही आठवत असेल. हा डायलॉग मला कालचं भाषण ऐकताना का आठवला असेल बरं, कारण कालच्या भाषणामध्ये निलेश राणे म्हणतायत लोकांनी सांगितलं स्वभाव बदल, मी स्वभाव बदलला. बरं कशासाठी आहे सारं, आमदारकीसाठी, आमदारकी मिळवण्यासाठी. लोकांनी सांगितलं स्वभाव बदल, लोकांनी सांगितलं स्वतःला बदल, मी बदललं. म्हणजे उद्या जिकडे खोबरं तिकडे चांग भलं जे म्हणतो ना आम्ही, उद्या लोकांनी सांगितलं शिंदेंना बदल, मी बदललं. का तर सिंधुदुर्गासाठी. नाव कुणाचं, सिंधुदुर्गासाठी. हे असंच आहे, हे इतकं सोपं आहे. स्वतः नितेश राणेचे स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचे विचार, स्वतः नितेश राणेचे, किंवा तुम्ही बघितला असाल राम गणेश गडकरींचा तो पुतळा पाडला होता त्यावेळेस, किंवा बाबासाहेब पुरंदरेंविषयीचे, फडणवीसांविषयीचे, RSS विषयीचे विचार. आज हे सगळं कशासाठी, आज हिंदुत्वासाठी. म्हणजे काही ना काहीतरी बहाणा द्यायचा आणि आपले विचार हे असे लपवायचे. आता विचार करा, लोकांनी सांगितलं स्वभाव बदल, स्वतःला बदल, मी बदललं. कशासाठी, फक्त सिंधुदुर्गासाठी. आणि आम्ही असेच झालेलो नाही, आम्ही कष्टाने आलोय, कोणी खुर्ची दिले म्हणून नाही. मला खरं तर नवल वाटतं, कमीत कमी हा तरी डायलॉग मारू नका. मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवेल, एकदा पहा ना काय म्हणालेत. असेच झालेलो नाही, कोणी आम्हाला खुर्ची खेचून दिलेली नाही, कष्टाने आलेलो आहे, मेहनतीने आलेलो आहे, स्वतःला बदलून आलेलो आहे. खस्ता खाल्लेले आहेत, लोकांसाठी खस्ता खाल्लेला आहेत. कोणी सांगितलं स्वभाव बदल, बदलला. कोणी सांगितलं स्वतःला बदल, तेही बदलला. कमीत कमी आम्ही कष्टाने आलोय एवढं तरी म्हणू नका. कारण एक राणे खासदार, एक राणे आमदार, एक राणे मंत्री, एक राणे पालकमंत्री, एक राणे कुडाळचा आमदार. म्हणजे कणकवली असेल, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा असेल, कुडाळ असेल, सगळीकडे हेच. मग तुम्ही कष्टाने कसे आलात? ही तुमची, याला काय म्हणतात ते, वंशवाद, पारिवारिक पार्टी वगैरे काय म्हणतात ते, हे तुम्हाला लागू होत नाही का? की हे फक्त ठाकरेंना लागू होतं? हे फक्त ठाकरेंना, बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब, उद्धव साहेबांनंतर आदित्य साहेब, मग हे राणेंनंतर नितेश, नितेश नंतर निलेश, आणि त्यानंतर त्यांच्या बाकीच्यांनी सतरंजा. म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. या अनेक गोष्टी आहेत. हे आम्ही मेहनतीने आलो, आम्ही काही कोणाच्या खुर्च्या खेचून नाही आलो. हे असले डायलॉग कमीत कमी आमच्या समोर तरी मारू नका. तुमचे कार्यकर्ते ज्या वेळेस हे डायलॉग ऐकतील त्यावेळेस गालातल्या गालात हसतील, पण बोलू शकणार नाहीत कदाचित तुमच्या सर्वांसमोर. असो, आजही रत्नागिरी लोकसभा, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना तितकीच भक्कम आहे. कुडाळ असेल, कणकवली असेल, अगदी राजापूर असेल, अगदी तळ कोकणातला सावंतवाडी मतदारसंघ असेल, सगळीकडे शिवसेना अतिशय भक्कम आहे. तुमच्या काही योजना, तुमच्या मशिनी,
तुमचा महापूर या सर्वांच्या पुढे कदाचित शिवसेना कमी पडली असेल, आम्ही मान्य करतो. पण तरी सुद्धा आजही लाखोंचा कोकणी माणूस रत्नागिरी सिंधुदुर्गकर शिवसेनेच्या पाठीशी, आजही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी, ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभा आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, आणि विशेष जय महाराष्ट्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांना, सर्व शिवसेनेच्या मतदारांना. सप्रेम मानाचा जय महाराष्ट्र. काळजी घ्या.